कामाला सुरुवात? हा, माझ्याकडे सॉफ्ट कॉपीज आहेत ना पासपोर्टच्या, त्या मेल करतो एम्प्लॉयरला. म्हणजे नोकरी पक्की झाली ना तुझी. चला, नोकरी पक्की. आता हिटलरला बाटलीत उतरवलं किंवा नोकरी पण पक्की. पण पासपोर्टचं टेन्शन आहेच मला. नवीन मागव ना, त्यात काय एवढं. तू काय पिझ्झा आहे लगेच नवीन ऑर्डर करायला? ठीक आहे ना, शोध ना मग. शोधला ना, शोधला, खूप शोधला, पण नाही सापडला. आय हॅव अ स्ट्रॉंग डाऊट की तो हिटलरकडेच असणार. भाई, तुला पक्का डाऊट आहे ना? हो. म्हणणार काय? असं नाही करता येत ना, प्रूफ नाही माझ्याकडे. भाई, खरं सांगू तुला, जर हिटलरला सापडला असेल ना तुझा पासपोर्ट, तर तो तुझी वाट लावणार. तो तुला पक्का जेलमध्ये टाकणार. आणि पहाटे पहाटे मला एकदम भयानक स्वप्न पडलंय. काय? मी आणि तू कैदी नंबर 42 आणि 43 टी शर्ट घालून आपण जेल मधल्या अल्युमिनियमच्या थाळ्या हातात घेऊन जेल मधली सुकी भाकरी खात होतो. काय झालं भाई? टेन्शन वाढवू नको माझं. शक्ती आहे. बघ कोण आहे. बघतो ना, त्यात काय एवढं. घे 42. अरे कर्णिक अंकल, या प्लीज कम इन. मला कळलंय तू परदेशी नागरिक आहेस. हो, बट त्यात काय नवीन नाही. एव्हरीबडी नोज दॅट आय एम फ्रॉम ऑस्ट्रेलिया. का आप्पा मला प्रेमाने कांगारू पण बोलतात. प्रेमाने नाही, व्हॉट एव्हर. मला तुझा पासपोर्ट बघायचा आहे. काय अथॉरिटी आहे तुमच्याकडे? मी या गृहसंकुलाचा सेक्रेटरी आहे. इथं कोण आणि कसं राहतं हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे. पासपोर्ट दाखव तुझा. मी मेल करतो ना कॉपी तुम्हाला. कॉपी नाही, मला ओरिजिनल पासपोर्ट आणि विजा बघायचा आहे तुझा. एवढा का विचार करावा लागतोय तुला? एजंट कडे दिलाय मी पासपोर्ट, तो आला की दाखवतो. ठीक आहे. अहो, असं कसं ठीक आहे कर्णिक? याने जर पारपत्र दाखवलं नाही तर याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करा. ही अशी संशयित माणसं अतिरेकी सुद्धा असू शकतात. 24 तासांची मुदत देतोय तुला. त्याच्या आत तुझं पासपोर्ट मला दाखवावं लागेल. चला आप्पा. कन्फर्म, एकदम कन्फर्म. कन्फर्म तुझा पासपोर्ट तर हिटलरकडेच आहे. त्यानेच लपवलाय, म्हणून त्याने हा सगळा गेम केला. पण आता त्याच्याकडे असेल पासपोर्ट तर मला मिळणार कसा? काहीतरीच काय नचिकेत, आपण तुझं पारपत्र का घेतील? का घेतील म्हणजे पासपोर्ट माझा हरवला तेव्हा फक्त आप्पा होता तिथे, दुसरं कोण नव्हतं. अरे पण म्हणून त्यांनीच घेतलाय हे सिद्ध होत नाही ना नचिकेत. आय एम जस्ट सेइंग आय हॅव अ स्ट्रॉंग डाऊट ऑन इट. मला नाही वाटत. आज का घेऊन आले सेक्रेटरीला माझ्या घरी? अरे बाबा, योगा योग असेल नचिकेत हा. त्याच्यात योगा कुठून आला आता? योगा नाही, योगा योग म्हणजे कोइन्सिडन्स. ते काय पण असू दे, पण प्लीज मला पासपोर्ट शोधायला हेल्प कर साहेब, प्लीज. हो हो ठीक आहे ना, मी करते मदत. सांग कुठे शोधूया? तुझ्या घरी शोध आधी. आप्पांनीच घेतलाय पासपोर्ट. आहे नो, घरीच लपवलाय त्यांनी. अच्छा, म्हणजे आप्पाला अगदी तू चोरच ठरवून टाकतोस तर? नाही, अगदी चोर नाही, पण काय एक क्लिअर आहे की नाही? काय? आप्पा मला त्रास देण्यासाठी काय पण करू शकतात. अरे पण म्हणून ते चोरी का करतील नचिकेत? नाही, अगदी चोरी नाही, बट माझा पडलेला पासपोर्ट सापडला असणार त्यांना आणि त्यांनी रिटर्न केला नाही, ठेवला त्यांच्याकडे. आय हॅव अ स्ट्रॉंग डाऊट. स्वतः आधी नीट शोधायचं नाही आणि मग दुसऱ्यांवर हे असे आरोप करत बसायचं. शोधला मी, शोधला, आय स्वेअर शोधला. तू विचार डिग्सला पाहिजे तर. आप्पांकडेच आहे पासपोर्ट माझा. नाही, माझा अजिबात या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. मग मी खोटं बोलतो? मला ना तुझ्याशी वादच नाही घालायचा नचिकेत. दॅट इज व्हॉट यू डुईंग. ठीक आहे,
तुला जे हवंय ना ते तू ठरवून टाकलंस, मी जाते. ओ गॉड. वस्तू लपवायला सुद्धा डोकं चालवावं लागतं. आज सुटलाच कांगारू, पण तुझी ही शेपटी माझ्या हातात आलीये हे अजून तुला कळलंच नाहीये. आता बघ तुला कसं करा करा फिरवून फेकून देतो ते. गरा गरा काय? ओके. सॅड मॉर्निंग. नीट काळजी घेता येत नाही का रे तुला तुझ्या मित्राची? काय गरज होती त्याला गार पाणी द्यायची? बघ बिचारा लगेच आजारी पडला. नशीब ताप नाहीये. हा नाहीच आहे. सकाळपासून काही खाल्लंय का त्याने? सकाळपासून काहीच खाल्लं नाही. इच्छाच मेली आहे बिचाराची. काय होतंय काहीच कळत नाही. डिग्स. हा भाई. जरा मस्त चीज सँडविच कर ना आपल्यासाठी. आय कॅन हॅव चीज सँडविच ऑल डे. बनवतो ना, पटकन बनवतो. माझ्यासाठी 3. मी 4 खाणार. जा बनव. अरे उपाशी राहिलं तर आणखीन आजारी पडेल तो. थांब मी काहीतरी खायला करते पटकन. नको नको, नाही नाही. अरे? खायला काही करायचं नाही तू. नाही. अरे अशाने आणखीन अशक्तपणा येईल याला. नको नको नको, तू काही नको करूस. त्याला बरं नाहीये तर उगाच कशाला ना. मला सांग दिगंबर, तू घरात काय काय आहे सांग. घरात सामान काय काय? सगळ्या भाज्या वगैरे आहेत सगळ्या? सगळे. ठीक आहे मग मी काहीतरी छान करते खायला. हा भाई 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 आजारी आहेस तू. ए दिगंबर, इथे 2 ताटल्या कसं काय? 2 ना. एक माझी आहे. दुसरी कोणाची? दुसरी आपणची. आप्पांची? आप्पा कधी आले होते इथे? आप्पा कधी आले होते? आप्पा येत नाहीत ना. बरोबर आप्पा नाही. आपण रिचाची. कमाल आहे, रिचा इथे आली आणि माझ्या घरी आली नाही. थांब तिला भ्रमणध्वनी करूनच विचारते का असं केलं. नको ना भाई, तू उठ ना. सई वहिनी रिचा फोन करते. चिकन म्हणजे तू खोटं बोललास माझ्याशी? मग काय करू, त्याचं आली नसतेस तू. नाही तर मग मला ना तुलाच एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची आहे म्हणून आय वॉज कॉलिंग यू. पण तू माझा कॉल घेत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. व्हॉट एम आय सपोज टू डू? मग केला थोडं ऍक्टिंग. नचिकेत तुला ना माझा राग दिसतो, पण तू काय वागलास हे दिसतच नाही. मला तुझं काही ऐकूनच घ्यायचं नाही. पासपोर्ट आपणकडेच आहे आणि आय हॅव द प्रूफ नाव. तेच सांगायचं तुला. म्हणजे आप्पांनी तुझं पारपत्र चोरलं असंच म्हणायचंय का तुला परत? हो, आणि टेलिफोन खाली लपवले. हे बघ नचिकेत, पहिली गोष्ट आप्पा हे असं काहीतरी करणार नाही. आणि समजा जरी त्यांनी हे केलं तर एवढी महत्वाची वस्तू ते असे दूरध्वनी खाली कशी ठेवतील? कपाटात ठेवतील की नाही? नाही, तर टेलिफोन खालीच आहे. तू तुझ्या डोळ्यांनी बघ आणि मग स्वतः प्रश्न विचारते ना. ठीक आहे, समजा तुझं पारपत्र दूरध्वनी खाली नसेल तर? तू काय बोलशील ते करेल मी. ठीक आहे, तुझं पारपत्र जर दूरध्वनी खाली नसेल तर तू सगळ्यांसमोर आप्पांची माफी मागशील, कारण तू खूप मोठा आरोप केलास त्यांच्यावर. डन. हिटलर आता बघ कशी मजा येते. अरे या काय बातम्या म्हणायच्या का काय? हा? एका अभिनेत्रीच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली म्हणून केवढी मोठी बातमी छापून आली आहे. आमच्या लग्नाला आता 50 वर्ष होतील. आम्ही नाही कधी ही असली बातमी छापून आणणार इथं कधी. हा? सोहळा साजरा करण्यासाठी अभिनेत्री परदेशात?
पारपत्र. ईश्वरा, किती मळली आहे ही चादर. धुवायलाच काढते. आणि गादीलाही ऊन दाखवलं नाहीये खूप दिवसात. आज ऊनही छान पडलंय. गच्चीत नेऊन टाकते. अरे हे पारपत्र कोणाचं आहे? अरे बापरे, नको. पारपत्र अशा जागी लपवायला हवं जिथे पटकन कुणाला सापडणार नाही. अरे आईने तिचा हा बटवा असा खोलीत का ठेवलाय हा? अहो, आई त्यात त्यांच्या टिकल्या आणि छोट्या मोठ्या लागणाऱ्या वस्तू ठेवतात. म्हणजे त्या हव्या असतील तर तेवढ्यासाठी जिने चढून वर जायला नको ना, म्हणून. हा कुठे ठेवू मग? अहो, इथेच राहू दे. तसंही आई नाहीये तिथे. त्याला कोणी हात लावणार नाही. म्हणजे आईने बजावलंय तसं जाण्याआधी. आमच्या सौभाग्यवती इथं नाहीयेत म्हणजे हा बटवा अगदी सुरक्षित आहे. याच्याकडे कुणाचंही लक्ष जाणार नाही. बस. वहिनी, मी करू का मदत? अगं नको ग मानसी, तू पण कामच करतेस ना तिथे. अगं जरा धूळ दिसली म्हटलं पुसून टाकावी लगेच. हो, आप्पांनी बघायच्या आत पुसलेली बरी. हो बाई. इथे तर काहीच नाहीये. काय ग सई, काही शोधतेस का? नाही काकू, विशेष काही नाही. काय झालं बाळा, काही हवंय का? आई, अगं नाही, म्हणजे आपल्या घरात एखादी बाहेरची वस्तू आली का ते बघत होते. बाहेरची? हो, बाहेरची म्हणजे आपली नसलेली वस्तू. अगं आपल्या घरात येण्याआधी सगळ्या वस्तू बाहेरच्याच असतात. पण एकदा का त्या आपल्या घरात आल्या ना की मग त्या आपल्या होतात. संसाराचं पण असंच असतं. परक्यांना आपलंसं करणं म्हणजे. वहिनी, अहो तसं नाही, ती काहीतरी वेगळं म्हणतीये. काय वेगळं म्हणजे? सई बाळा, अगं तू काय शोधतेस ते सांगशील का एकदा? आई, अगं म्हणजे आपली नसलेली पण इथे असलेली अशी वस्तू शोधतेय मी. म्हणजे सई, अगं काय चाललंय तुझं? मलाच कळत नाहीये. काय? काही नाही काकू, काही नाही. आप्पा कुठे आहेत? आप्पावर त्यांच्या खोलीत आराम करतायत. हो का? मग मी आलेच. हा. मी आले जरा ठेवून. हे भाई, वहिनी आली. काय सापडला का पासपोर्ट टेलिफोन खाली? अजिबात नाही. व्हॉट? हो, कारण तुला वाटतंय तसं आप्पांनी काही केलंच नाहीये. त्यामुळे चला आणि आप्पांची क्षमा मागा आता. हाऊ इज इट पॉसिबल? सई, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मी काही ऐकून घेणार नाहीये नचिकेत. तू म्हणाला होतास तू आप्पांची माफी मागशील म्हणून. त्यामुळे चल आणि आप्पांची क्षमा माग. आता मागे फिरायचं नाहीस. सई,
सई काकू बटवा आप्पा हाय रिचा, कधी आलीस? आत्ताच आले आप्पा. खाली कोणी दिसलं नाही ना म्हणून सईच्या खोलीत जात होते. घरचे सगळे कसे आहेत? मस्त. जा, सई वर असेल खोलीत, जा भेट तिला. हा? हो आप्पा. बाय आप्पा. आय हॅव टू गो बॅक टू सिडनी. तुम्हाला आता माझा चेहरा परत नाही बघावा लागणार. गुड बाय आप्पा. वा, आता ते कांगारू असं उंच उड्या मारत परत जाईल. वा. अच्छा, तो पटवा तर इथेच ठेवला होता, गेला कुठे? हा, मगाशी मोठ्या सुनबाई इथं काहीतरी करत होत्या. मोठ्या सुनबाई, ओ मोठ्या सुनबाई. काय झालं आप्पा? मगाशी इथं बटवा ठेवलेला होता, तो कुठं गेला? मला सांगून नाही गेला. काय? आप्पा मला नाही माहिती. काय झालं, मी इथे पुसापूस केली आणि मग इथलं सामान घेऊन वर गेले. वर गेला की काय मी बघून येते आप्पा. सामानाबरोबर अहो, पण काय गरज होती सामान सगळं वर नेऊन ठेवायची? चुकले आप्पा. घरातल्या बायकांना सवयच लागले सारखी आवरासावर करायची. तो बटवा आत्ताच्या आत्ता इथे घेऊन या लगेच. हो लगेच. ईश्वरा, कुठे गेला हा बटवा? पण आप्पांना आईंचा बटवा कशाला हवाय? जाऊ दे, आधी तो बटवा मिळू दे, नाहीतर आप्पा मला ओरडतील. कुठे गेला बटवा? इथे बघते. काय मग कसा सुरू आहे तुझा ऑनलाईन कोर्स? मस्त मस्त चालू आहे. चला, त्या निमित्ताने तुला आणि नॅकला तरी भेटायला मिळतंय. ग्रेट गोईंग. अरे थांबा. हॅलो, हा बोलते. एक मिनिट, मला तुमचा आवाज नाही येते. हा, इथे रेंज नाही. एक मिनिट, आलेच मी जरा टेरेसवर जाऊ. हॅलो सई, सई, अगं सई. सुनबाई, हो सुनबाई, काय वरतीच थांबणार आहात का? अगं बाई, सई, सई वाचव मला बाई. तू बस, तू बस. तू काय काय झालं तुला? अगं तो बटवा. अय्या, इथे कसा आला हा बटवा? अगं रिचा घेऊन आली. अगो बाई बाई बाई, बरं झालं बाई. अगं हाच बटवा तर अप्पांना हवा होता. इतके चिडले होते माझ्यावर. बरं झालं मिळाला. मी आत्ता त्यांना देऊन येते. ईश्वरा. अगं अप्पांना का हवा असेल तो बटवा? अगं क्लायंटचा कॉल होता. अच्छा. सई, अगं इथे बटवा होता ना आता, कुठे गेला? अगं आई घेऊन गेली आता. काय? अगं त्यात माझ्या युएसच्या कझिनने दिलेली लिपस्टिक लपवली होती मी. लपवली होती म्हणजे रिचा? अगं म्हणजे मगाशी सडनली माझ्या समोर अप्पा आले आणि त्यांना नाही आवडत नाही मेकअप केलेलं, म्हणून मी त्यात लपवली. अरे देवा, आता माझी लिपस्टिक कशी मिळणार मला परत?